देशभरामध्ये निवडणुका त्याचा धुरळा सुरू आहे। पहिल्या टप्प्याचं मतदान झालं आहे आणि पहिल्या टप्प्यातलं मतदान जे भारतीय जनता पक्ष एनडीएला अपेक्षित आहे त्याप्रमाणे ते मतदान झालंय आणि त्यामुळे आम्ही इथे चांगल्या जागा मिळवू ज्या अपेक्षित आम्हाला आहेत त्या याची आम्हाला खात्री आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निमित्ताने होणारा प्रचार जर पाहिला तर माझ्यासारख्या प्रामाणिक महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या एका राजकीय कार्यकर्त्याला असं वाटतं की राज्यातला हा प्रचार शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणारा नाही। कोण नाचा म्हणतो, कोण काय म्हणतो, जो महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र विचारांच्या आधारावर चालतो त्या महाराष्ट्राचा प्रचार इतक्या एका खालच्या पातळीवर जातो। आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांची राजकीय विरोध पाहिला, महाजन साहेब, मुंडे साहेब, विलासराव देशमुख हे एकमेकावर टीका करताना पाहिलेले आहेत। पण आज ज्या स्तरावर सगळं चाललंय आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यावेळी दिल्लीमध्ये, बिहारमध्ये, राजस्थानमध्ये लोक विचारतात की प्रचाराचे हे मुद्दे कसे काय, ते खरंच आपला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रात असा प्रचार, अशी राजकीय स्तरावर जाऊन प्रचार करणं हे अतिशय मनाला वेदना देणार आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला अशा कुठल्याही प्रचारापेक्षा 10 वर्षात एनडीएच्या मोदीजींच्या सरकारमधून महाराष्ट्राला काय मिळालं याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे। मग गेल्या यूपीएच्या कार्यकालातल्या 10 वर्षाच्या तुलनेत एनडीए सरकारच्या ह्याच्यामध्ये कर वाटपात 33% पेक्षा जास्त वाटा मिळाला किंवा यूपीएच्या 10 वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्राला एनडीए सरकार, मोदी सरकार आल्यानंतर अनुदान 253% वाढलं। 253% जास्त पैसे महाराष्ट्राला आले। त्यातून आपल्या राज्यात काय झालं असेल याचा विचार जनतेने मतदान करताना केला पाहिजे। मला असं वाटतं की असे अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्या राज्याचा प्रगती कशात आहे, आपल्या राज्यातल्या लोकांचा विकास कशात आहे। म्हणजे आर्थिक वर्ष 2021 पासून महाराष्ट्राला बिनव्याजी कर्ज केंद्राकडनं 11,711 कोटी रुपये 11,711 कोटी रुपये हे बिनव्याजी कर्ज दिलं आणि त्यामुळे चांगले मोठे प्रकल्प आपण पुढे जाताना त्यातले पाहतो। मला वाटतं की जनतेला या गोष्टीमध्ये रस आहे। कोण कोणाला काय पद्धतीने म्हणतो आणि कोण कोणाला काय, मला कानात हे सांगितलं होतं त्यानंतर अमुक बोललो होतं, ह्याच्यापेक्षा सामान्य माणसाला मी मतदान दिल्यानंतर पंतप्रधान जे कोणी होणार आहेत त्यांच्या पंतप्रधान होण्यामधून मला काय मिळणार आहे, माझ्या पुढच्या पिढीला काय मिळणार आहे याचं मला असं वाटतं की त्याच्यावर जोर त्यांचा जास्त आहे। मग आम्ही नेहमी जनधन खात्यांचा उल्लेख करतो। जनधन खाती सुरू झाली आणि जनधन खाती सुरू झाली ती त्याचं जर बेसिक विचाराची कुठली गोष्ट असेल तर राजीव गांधींचं वक्तव्य होतं की वरून 1 रुपया दिला की खाली 15 पैसे पोचतात। ही जनधन खाती जी सुरू झाली जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 3,42,00,000 जनधन खाती झाली। जे जे पैसे
शेतकरी सन्मान योजनेतनं 6,000 रुपये आले तर राजीव गांधींच्या हिशोबाने 6,000 रुपये जर आले असते तर तिथे गेले किती असते, तर 15% दर आजारी जर काढले आपण एवढेच पोचले असते. पण 6,000 आले तर 6,000 पोचले. मला असं वाटतं की सामान्य माणसाला याच्यामध्ये रस आहे किंवा PM जीवन ज्योती विमा जी योजना होती लाईफ इन्शुरन्सची, त्यामधून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,35,00,000 सामान्य माणसांची नोंदणी झाली. PM सुरक्षा विमा योजना त्यातून 3,12,00,000 लोकांनी हा विमा उतरवला फक्त 20 रुपयामध्ये. की अटल पेन्शन योजना जवळजवळ 58,00,000 लोकांनी घेतली आहे. म्हणजे मला यात मी मतदान लोकसभेला केल्यानंतर मला यातून काय मिळालं तर PM मुद्रा आहे. जवळजवळ 2,33,000 कोटी रुपये आणि ज्यामध्ये PM मुद्रा म्हणजे 10 लाखापर्यंतचं कर्ज जे उद्योग व्यवसायाला दिलं जातं त्यात 79% महिलांनी घेतलंय, 20% त्यातल्या अनुसूचित जाती आणि जमातींमधल्यांनी घेतलंय. म्हणजे 2,33,000 कोटी हे जवळजवळ 3 कोटीपर्यंत ना लाभार्थ्यांना आपण दिलं. स्टँडअप इंडियामध्ये 20,000 उद्योजकांना 4,790 कोटी रुपये मंजूर झाले. किंवा PM स्वनिधी आहे, हे रस्त्यावरचे जे विक्रेते असतात त्यांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 8 लाख विक्रेत्यांनी याचा लाभ घेतला. अशी खूप आकडेवारी या सगळ्या याच्यामध्ये आहे. एका बाजूला काँग्रेस म्हणतं रोजगार नाही. आता या सगळ्यातून जो रोजगार मिळाला, मी त्यांना नेहमी म्हणतो की 4 कोटी प्रधानमंत्री आवास योजनेचा घरं बांधली, तर ती घरं काय अशी मोदीने खिशात नेऊन ठेवलं नाही. ते घर बांधायला आर्किटेक्ट लागला, इंजिनियर लागला, मजूर लागले. ते विटा सिमेंट सगळं ते जिथून येतं तिथे रोजगार होता. स्टील लागलं तिथे होता, जिथून घेतलं तिथे रोजगार होता. हा सगळा रोजगार वाढला. असे इनडायरेक्ट रोजगार जे सगळे वाढलेले आहेत हे याच्यामध्ये धरलेच जात नाही. तर सामान्य माणसाला कळतंय की हे आल्यातून काम मिळालंय, हे आल्यातून रोजगार माझ्या कुटुंबाला मिळालाय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जलजीवन मिशन म्हणजे घरामध्ये जवळजवळ 75 लाखाहून अधिक घरात थेट नळाने पाणी पोहोचलंय. 75 लाख घरांना हे मिळणं म्हणजे उन्हातान्हात फिरत पाण्यासाठी जावं लागायचं ते या सगळ्यांना मिळणं. किंवा PM आवासमध्ये जवळजवळ 14.25 लाख घरं या ठिकाणी मिळाली आहेत. ते शहर आणि ग्रामीण मिळून 27 लाख घरं मिळाली आहेत. किंवा स्वच्छ भारतमध्ये 70 लाख घरगुती शौचालय बांधून दिली आहेत. मला वाटतं या अशा इतक्या गोष्टी आहेत की आयुष्यमानमध्ये 2.5 कोटी अधिक लाभार्थी आयुष्यमान ज्यांना ट्रीटमेंट मिळाली त्या कार्ड नंतर. मग गॅस उज्ज्वला लाभार्थी आहेत, लोकांना अन्नधान्य पुरवलं जातं. मला वाटतं ही सगळी म्हणजे मोदींना मत दिलं तर मला काय मिळालं, तर मला हे मिळालं. आणि याच्यावर विरोधकांनी टीका करावी ना की तुम्ही म्हणता हे मिळालं, हे नाहीये, हे खरं नाहीये, आम्ही दाखवून देतो. पण ते सोडून ज्या स्तरावर आपण जातो आहोत, खरंच आपण यातून महाराष्ट्राचं नाव मोठं करतो आहोत. जनतेला आपण समोर जात असताना लोकसभेसारख्या निवडणुकीमध्ये आपण काय पद्धतीने पुढे जातो आहोत, मला याचा विचार नक्की विरोधकांनी केला पाहिजे. आणि विशेषतः आधीचं जे आघाडी सरकार होतं त्या आघाडी सरकारच्या काळामध्ये जे प्रकल्प अडवले गेले स्वतःच्या अहंकारासाठी वेगवेगळं नाव देऊन
त्या सगळ्या प्रकल्पांची जर माहिती आपण घेतली, त्यावेळची स्थिती काय होती? मी मेट्रो कारशेडचा विषय करून 10,000 कोटीचं नुकसान झालं आपलं, पण ते क्लिअर केलं हे सरकार आल्यानंतर. किंवा 45,000 कोटी खर्चून दुष्काळग्रस्त मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प द्यायचा होता, तो एकनाथ शिंदेचं सरकार आल्यानंतर जे महायुती झालं त्यानंतर आला. मुंबई कोस्टल रोडचं कोळी बांधवांचे विषय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारने संपवले, त्यातून ते आलं. अशा सगळ्या गोष्टी आहेत की कुठलं सरकार आलं म्हणजे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं मग मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन अडली होती, ती आता आम्ही लगेच 10 दिवसात सगळ्या आवश्यक परवानग्या क्लिअर करून त्याचं काम चालू केलं. अशा कितीतरी गोष्टी आहेत की आपण ज्या सरकारला लोकसभेमध्ये खासदाराला मतदान करणार, मला असं वाटतं की आपण जे मतदान करणार आहोत ते केवळ तिथला कोणीतरी महायुतीचा उमेदवार आहे त्याला मतदान नसून हे मोदींना मतदान आहे. आणि मोदींना मतदान केलं तर एवढ्या गोष्टी 10 वर्षात आल्या आहेत आणि 2047 पर्यंत काय देणार हे स्वतः मोदींनी सांगितलं आहे. आणि म्हणून आपल्या मार्फत माझी महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की आपल्याला काय मिळणार आहे, आपला विकास कसा आहे, आपल्या पुढच्या पिढीचा विकास कसा आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनी मतदान करावं. आणि हे लक्षात घेतलं तर स्वाभाविकपणे नरेंद्र मोदींचा प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसभेत आहे, त्याचंच ते बटन दाबतील हा मला विश्वास आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.